नमस्कार मैत्रिणींनो, आशा फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आपण छानशी स्लीव्जवरती फॅब्रिक पेंटिंग करणार आहोत. तर बघू चला स्टेप बाय स्टेप. तर बघू शकता मी लोटसला पेंट करत आहे. कशाप्रकारे मी एक व्हाईट आणि एक पिंक कलर घेऊन शेडिंग करून छानसं मी लोटस आधी करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जे त्याची पानं आहेत त्याला स्नॅप ग्रीन कलर देऊन घेतलेला आहे व्यवस्थित फ्लॅट ब्रशने. हा आहे 2 नंबरचा ब्रश, बघू शकता त्याची फांदी आहे. त्याच्यासाठी आपण 2 नंबरचा ब्रश वापरून छान अशी त्याच्या फांदीचं ड्रॉइंग कंप्लीट करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप ड्रॉइंग कंप्लीट करत गेला की तुमच्याही फॅब्रिक पेंटिंग खूप सुंदर येणार आहे. आता मी लाल कलर घेतलेला आहे. त्याच्या लेडीचा हात आहे, एक हात आहे आणि हातामध्ये छानसं लोटस पकडलेले आहे. असं ती आपल्या स्लीव्जवरची डिझाईन आहे. तर बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मी जे नेल्स आहेत तर त्या नेल्सला कलर करून घेतला, म्हणजे नखांना. आणि त्याच्यानंतर आपला जो स्किन कलर असतो तो थोडासा काढून घेतला आणि फ्लॅट ब्रशने सगळीकडे कलर देऊन घेतला. आपण ह्याच्याखाली व्हाईट कलरचा बेस पण देऊ शकतो, त्याच्यामुळे खूप छान पेंटिंग दिसते आणि खूप छान कलरही बसला जातो. डार्क कलर छान दिसतो. व्यवस्थित छान चपट्या ब्रशने आपण व्यवस्थित कलर देत आहोत. कसा देतो आहे बघू शकता तुम्ही. आउटलाईन ही मी लास्टला करणार आहे आणि कधीही आउटलाईन लास्टलाच करायची आहे. ट्रेस करून घेतलेलं असतं आपण ब्लाऊजवरती, स्लीव्जवरती. तर त्या ट्रेसच्या लाईनच्या आतमधूनच सावकाश आपल्याला कलर देऊन घ्यायचा आहे, बघू शकता. आणि जिथे जिथे कर्व आहेत तिथं व्यवस्थित हळूवारपणे ते कर्व देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून तुमचं जे पेंटिंग आहे ते खूप छान दिसणार आहे. बघू शकता बेंगल्सच्या ठिकाणी आपण कलर देऊन घेत आहोत. फायनली आपला हाताचा कलर देऊन पूर्ण झालेला आहे. अशा प्रकारे तुम्हीही ट्रेस करून तुमच्या स्लीव्जवरती, ब्लाऊजवरती डिझाईन बनवू शकता. खूप सोपी पद्धत आहे. आता मी जे बँगल्स आहेत तिथे आपण आपल्या आवडीप्रमाणे कलर्स घेऊ शकतो. आता मी कोणता घेतलेला आहे, ग्रीन कलर घेतलेला आहे आणि एक रेड कलर घेतलेला आहे. अशा प्रकारे 2 प्रकारच्या मी बँगल्स बनवलेले आहेत. अशी सेम प्रोसेस तुम्हाला दुसऱ्या स्लीव्जला करायची आहे. आणि रिंगला बघू शकता मी ब्लू कलर दिलेला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे सुंदर अशी आपली स्लीव्जची डिझाईन तयार झालेली आहे. थँक्यू.